जेव्हा गर्भवती स्त्रीची ओटी भरली जाते, विशेषतः डोहाळे जेवणाच्या वेळेला, याला आपण आयुर्वेदामध्ये सीमंतोनयन संस्कार म्हणतो. आणि या वेळेला विशेष महत्त्व असतं ते म्हणजे ह्या उंबराच्या फळांना. उंबराचं फळ हे आपण ओटीमध्ये सुद्धा भरतो आणि उंबराची जी कच्ची फळं असतात त्यांची त्या 21 किंवा 11 फळांची आपण अशी माळ करतो आणि ती गर्भिणीच्या गळ्यामध्ये धारण केली जाते. विशेषतः गर्भावस्थेच्या पूर्ण 9 महिन्यामध्ये सुद्धा गर्भिणी स्त्रीला जेव्हा हे उंबराचं फळ मिळेल तेव्हा तिने एखादं जरी फळ भेटलं तरी त्याची माळ करून गळ्यामध्ये घालण्यासाठी, आणि याचे बरेचसे फायदे आहेत. हे जे उंबराचं फळ असतं हे शीत गुणाचं आणि पित्त शमन करणारं असतं, त्यामुळे गर्भाची वाढ, आईची वाढ छान होते, बाळाचं पोषण व्यवस्थित होतं आणि सकारात्मकता सुद्धा वाढते. त्याचसोबत गर्भातले जे काही दोष असतील ते कमी होतात आणि याच्यामुळे आईचं आरोग्य सुद्धा पूर्ण 9 महिन्यांमध्ये उत्तम राखलं जातं. त्याचसोबत हे जे उंबराचं फळ आहे हे गर्भरक्षण आणि सौभाग्याचं प्रतीक आहे, त्यामुळे गर्भावस्थेच्या पूर्ण 9 महिन्यामध्ये बाळाच्या शारीरिक वाढीसाठी हे छान काम करतं. त्याचसोबत हे जे फळ आहे उंबराचं झाड, जर तुम्ही बघितलं तर हे वृद्धीचं प्रतीक आहे, कारण 12ही महिने उंबराच्या झाडाला फळं लागलेली असतात. त्याचाच एक भाग म्हणून गर्भावस्थेमध्ये या उंबराच्या झाडापासून बनवलेली माळ घालण्यास सांगितलं जातं, ज्याच्यामुळे वंशवृद्धी व्हावी हा त्याच्या मागचा एक दृष्टिकोन असतो.